Good morning, everyone. Am I audible? Good morning. Yes, ma'am. Okay. So today we are going to see what are the features of RTOS. Okay, last lecture मध्ये आपण पाहिलं होतं की what is meant by RTOS. So RTOS is real time operating system. So real time data वरती प्रोसेस करून टाइम बाउंडेड सिस्टम मध्ये तुम्हाला आउटपुट देते. ते म्हणजे काय असतं? RTOS. ओके. सो त्याच्यानंतर आपण त्याचे टाइप्स पाहिले आणि त्याच्यानंतर त्याचे फंक्शन्स पाहिले. सो टास्क मॅनेजमेंट, शेड्युलिंग, ओके, हे आपण काय होतं रिसोर्स अलोकेशन, हे त्याचे सगळे फंक्शन्स होते. टुडे वी आर गोइंग टू सी व्हॉट आर द फीचर्स ऑफ RTOS. सो फर्स्ट फीचर इज वॉचडॉग टायमर. ओके, आता वॉचडॉग टायमर म्हणजे काय, तर इट इज अ टायमर दॅट कंटिन्युअसली मॉनिटर्स दी मायक्रो कंट्रोलर. ओके, म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की मायक्रो कंट्रोलर मे बी समटाइम्स स्टॉप्स टू डू दी फर्दर ऑपरेशन. कधी कधी काय होतं, मायक्रो कंट्रोलर हा बंद पडतो. ओके, सो बंद का पडतो हे जे बरेच कारण आहेत. ओके, मग तो बंद पडला तर त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी, त्याला एक ट्रिगर देण्यासाठी हे वॉचडॉग टायमर आहे. तो टायमर काय करतो, वॉचडॉग करतो, प्रत्येक वेळेस बघत राहतो मायक्रो कंट्रोलरकडे की तो बंद पडलाय का, आणि बंद पडला असेल तर त्याला रिसेट करून पुन्हा एकदा स्टार्ट करतो. ओके, सो वॉचडॉग टायमर म्हणजे काय, वॉचडॉग टायमर इज अ टायमर that continuously monitors the microcontroller to see if it is working or not, or to see if it has stopped working. ओके, म्हणजे तो काम करतोय का नाही हे तो पाहतो, किंवा तो बंद पडलाय का हे बघायचं काम कोण करतं, तर वॉचडॉग टायमर करतं. म्हणूनच तो कंटिन्युअसली मायक्रो कंट्रोलर वरती वॉच ठेवत असतो, त्यामुळे त्याला आपण वॉचडॉग. आणि तो टायमर म्हणजे त्याचे टाइप्स आहेत की कुठल्या मेथडने तो कंटिन्युअसली मायक्रो कंट्रोलरला मॉनिटर करतं, त्याचे टाइप्स आहेत. सो टायमर, so after predetermined value he will check every time the microcontroller किंवा मॉनिटर करेल. तो टायमर लावलेला असतो, त्यामुळे त्याला वॉचडॉग टायमर असं आपण त्याला म्हणतो. ओके, मग मायक्रो कंट्रोलर काय करतं, तर मायक्रो कंट्रोलर हे अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला कंट्रोल करतं. ऑब्विसली इफ यू हॅव कनेक्टेड एडीसी, डीएसी, और इफ एनी इनपुट इज टू बी टेकन, आणि ते जर तुम्हाला एलसीडी वरती डिस्प्ले करायचं असतं, म्हणजे मायक्रो कंट्रोलर काय करतो, तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक फंक्शन्सचं डिव्हाइसेसचं काय करतो, कंट्रोल मायक्रो कंट्रोलर वरती असतो. ओके, आणि त्याच्यामध्ये काय असतात, तर प्री लोडेड प्रोग्राम्स असतात. एखादं इनपुट आलं तर त्याचे इनपुट कंडिशन चेक करून तुम्हाला आउटपुट द्यायचं आहे. ओके, सो तो काय करतो, प्रीलोडेड प्रोग्राम असतं, जसे इनपुट आहे तसं तो काय करतो, आउटपुट देतो. ओके, मग हे कशासाठी वॉचडॉग टायमर, वाय टू डू सच वॉचडॉग टायमर, सो फॉर सेफगार्डिंग नॉर्मल मायक्रो कंट्रोलर ऑपरेशन. ओके, आपण काय करतो, मायक्रो कंट्रोलरला कंटिन्युअसली चेक केल्यामुळं जर तो वर्क करायचा स्टॉप झाला असेल, देन यू विल नॉट गेट दी प्रॉपर आउटपुट. ओके, किंवा स्टॉप झाला असेल किंवा तो जास्त आउटपुट देतोय, तरी सुद्धा तुम्हाला काय करायचंय, त्याला मॉनिटर करून आपल्याला ते ऑपरेशन सेफगार्ड करायचं आहे. म्हणजे जर तो आउट ऑफ कंट्रोल गेला असेल तर, किंवा जर मायक्रो कंट्रोलरचा आउटपुट हे आउट ऑफ कंट्रोल गेला असेल तर, किंवा तो रन व्हायचं स्टॉप केला असेल तर, ओके, देन यू विल नॉट गेट दी प्रॉपर रिक्वायर्ड आउटपुट. Therefore, we have to continuously monitor the microcontroller for the safeguard purpose. ओके, वर्स्ट केस मध्ये काय होऊ शकतो, एकतर तो मायक्रो कंट्रोलर खराब होऊ शकतो, और जे मायक्रो कंट्रोलरला इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट केलेले आहेत त्याच्यावरती एक नॉर्मल इलेक्ट्रिकल किंवा आपलं ऍक्सिडेंट होऊ शकतो. ओके, मग सच इन्सिडेंट्स आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, वॉचडॉग टायमर ठेवतो, ज्याच्यावरून आपल्याला कळतं की आपला मायक्रो कंट्रोलर वर्किंग मध्ये आहे का नाही. जर आपण वॉचडॉग टायमर लावलाच नाही आणि समजा मायक्रो कंट्रोलर इज गिव्हिंग सम रॉंग आउटपुट, इट इज गिव्हिंग सम एक्सेस आउटपुट, और इफ इट स्टॉप रनिंग, जर तो रन व्हायचा स्टॉप झाला, तो कॉन्स्टंटली एकच आउटपुट दाखवतोय, तसं जर झालं तर तो काय होऊ शकतो, ती सिस्टीम फेल होऊ शकते आणि तिथं ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतात. मग ते सच इन्सिडेंट्स आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, कंटिन्युअसली मायक्रो कंट्रोलर वर्किंग मध्ये आहे का नाही चेक करतो, त्याचा आउटपुट जेवढं यायला पाहिजे तेवढंच आहे का हे तो चेक करतो.
मग असं चेक केलं मग काय होतं, आपलं जे काही रिक्वायर्ड आउटपुट आहे ते रिक्वायर्ड आउटपुट आपलं कंट्रोलमध्ये राहते. ओके. मग वॉचडॉग टायमर हे मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये सुद्धा असू शकतं, त्याला इंटरनल वॉचडॉग टायमर असं म्हणतात. आणि जे त्याच्या बाहेरून एक्सटर्नली कनेक्ट असतात त्याला आपण एक्सटर्नल वॉचडॉग टायमर असं म्हणतो. आणि इंटरनल वॉचडॉग टायमर पेक्षा एक्सटर्नल वॉचडॉग टायमर्स आर मच सेफर. ते कसे ते आपण बघूयात. ओके. सो वॉचडॉग टायमर ऑपरेशन. ओके. मग तो कसं चेक करतो की मायक्रो कंट्रोलर बंद झालेला आहे किंवा जास्त आउटपुट देते, कसं चेक करतो, तर त्याचं ऑपरेशन काय आहे? सो तो काय करतो, इट कंटिन्युअसली फाइंड आउट द फॉल्ट इन मायक्रो कंट्रोलर. डिटेक्शन ऑफ मायक्रो कंट्रोलर फॉल्ट्स. ओके. तो काय चेक करत असतो, मायक्रो कंट्रोलर मध्ये काही फॉल्ट आहे का, मायक्रो कंट्रोलर स्टॉप झालंय का वर्किंग करायचं, हे चेक करतो. मग ते कसं चेक करतो, तर इट कम्युनिकेट्स विथ मायक्रो कंट्रोलर. It communicates with microcontroller at several interval. ओके. प्रत्येक इंटरवल नंतर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, टायमर म्हटलेलं आहे. सो टायमर म्हणजे काय, प्रीडिटरमाइंड टाइम सेट ऑफ इंटरवल्स असणार आहेत. तेवढ्या वेळेनंतर तो कंटिन्युअसली मायक्रो कंट्रोलर सोबत काय करतो, कम्युनिकेट करतो. आणि कम्युनिकेट केल्यानंतर ना, इफ मायक्रो कंट्रोलर डज नॉट आउटपुट अ सिग्नल, जर मायक्रो कंट्रोलरनी आउटपुटच दिलं नाही किंवा इट आउटपुट्स टू मेनी सिग्नल. ओके. आउटपुटच दिलं नाही किंवा आउटपुट दिलंय पण आउटपुट हे प्रमाणापेक्षा जास्त आहे, किंवा आउटपुट सिग्नल दॅट डिफर्स फ्रॉम प्री डिटरमाइंड पॅटर्न, किंवा रिक्वायर्ड आउटपुट जे पाहिजे होतं ते न देता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच आउटपुट देते, असं जर सिग्नल वॉचडॉग टायमरला रिसीव्ह झालं, तर वॉचडॉग टायमरला काय कळतंय की मायक्रो कंट्रोलर हे माल फंक्शनिंग कळतंय, म्हणजेच मायक्रो कंट्रोलर मध्ये काहीतरी फॉल्ट झालेला आहे. तोच त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, मायक्रो कंट्रोलरला आपल्याला रिसेट सिग्नल सेंड करायचा आहे. वॉचडॉग टायमर काय करतो, मायक्रो कंट्रोलर झोपलेला असेल तर रिसेट सिग्नल सेंड करते. मायक्रो कंट्रोलर काही आउटपुट देत नाहीये म्हणजे काय, इट इज इन स्लीप मोड, तर तो काय करतो, त्याला रिसेट सिग्नल सेंड करतो. जर एकापेक्षा जास्त आउटपुट तो देत असेल तरी सुद्धा तो काय करतो, वॉचडॉग टायमर मायक्रो कंट्रोलरला रिसेट करतो. समजा जे रिक्वायर्ड आउटपुट आहे ते सोडून सुद्धा जर तुमचा मायक्रो कंट्रोलर वेगळं काहीतरी पॅटर्न देत असेल तरी सुद्धा तुमचा वॉचडॉग टायमर काय करतो, मायक्रो कंट्रोलरला रिसेट सिग्नल प्रोव्हाइड करते. ओके. सो दिस इज द ऍक्च्युअल एक्झाम्पल ऑफ वॉचडॉग टायमर सर्किट. ओके. इन ऑटोमेटिव्ह एन्व्हायरमेंट. ओके. ऑटोमॅटिक एन्व्हायरमेंट मध्ये आहे. सो वॉचडॉग टायमर काय करते, तर सिग्नल सेंड करते पहिले मायक्रो कंट्रोलरला. मायक्रो कंट्रोलरचे जे काही आउटपुट आहे ते आउटपुट तो काय करतो, चेक करतो आणि त्याच्यावरनं परत त्याला काय करतो, तो रिसेट करतो. सो सेकंड डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते बघा, द वॉचडॉग टायमर टेक्स द रोल ऑफ वॉचडॉग अँड वॉचेस ओव्हर मायक्रो कंट्रोलर ऑप्शन ॲट ऑल द टाइम. ओके. सो दिस ग्रे कलर बॉक्स इज मायक्रो कंट्रोलर and green color box is watchdog timer. Okay. And watchdog timer it continuously watches over the microcontroller. प्रत्येक वेळेस मायक्रो कंट्रोलर वरती तो वॉच ठेवत असतो. सेट ऑफ इंटरवल नंतर तो काय करतो, सिग्नल सेंड करतो. सो आता वॉच ठेवतो हे आपल्या भाषेत झालं, पण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कसं वॉच ठेवतो तो, तर कंटिन्युअसली आफ्टर सेट ऑफ इंटरवल इट सेंड्स दी सिग्नल्स, आणि त्या सिग्नल्सचं काय रिप्लाय येते त्या रिप्लाय वरनं ठरवते की मायक्रो कंट्रोलर प्रॉपरली वर्किंग मध्ये आहे का नाही, का तो माल फंक्शनिंग प्रोव्हाइड करतोय. ओके. सो टू डिटेक्ट the faults in microcontroller there are several modes or methods of watchdog timer. Okay. म्हणजे मायक्रो कंट्रोलर जर फेल होतोय, स्टॉप होतोय किंवा त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे हे चेक करण्यासाठी वॉचडॉग टायमरचे टाइप्स आहेत ते आपण बघूया. फर्स्ट टाइप इज टाइम आउट मोड. So it is related to timer, therefore it is first mode is time out mode. Time out mode मध्ये प्रीडिटरमाइंड टाइम पेक्षा टाइम मध्ये जर तुमचं मायक्रो कंट्रोलर आउटपुट देत असेल तर तो प्रॉपरली फंक्शनिंग आहे. जर प्रीडिटरमाइंड लेवल मध्ये जर तुम्हाला रिक्वायर्ड सिग्नल आउटपुट आलं नाही मायक्रो कंट्रोलर कडनं, then it is malfunctioning or it has been stopped, therefore we have to reset it.
जर मायक्रो कंट्रोलर प्रॉपरली वर्क करत असेल तर आपल्याला रिसेट करायचं नाहीये. मग आपल्याला रिसेट कधी करायचं आहे मायक्रो कंट्रोलर? जर मायक्रो कंट्रोलर हा स्टॉप झाला असेल, माल फंक्शनिंग करत असेल, त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल, तरच आपल्याला मायक्रो कंट्रोलर काय करायचं आहे? रिसेट करायचं आहे. सो इथे 2 डायग्राम्स आहेत बघा. Okay, so watchdog timer determines microcontroller malfunctioning and outputs a reset signal. If it does not receive a signal from a microcontroller within several set of interval. म्हणजे for example, first diagram. Okay, so this is the first diagram. This is the second diagram. Okay, first diagram मध्ये बघा. So watchdog timer is continuously checking the microcontroller. Okay, when microcontroller is normally operating, so every 5 minutes, 5 मिनिटानंतर काय करतं तर वॉचडॉग टायमर मायक्रोकंट्रोलरला चेक करत असताना मायक्रोकंट्रोलर वॉचडॉग टायमरला जर एव्हरी 5 मिनिट्स नंतर ना रेग्युलर इंटरव्हलचे पल्सेस जर देत असतील तर इट इज नॉर्मली वर्किंग. सो 5 मिनिट्सच्या आत जर तुमचा सिग्नल येत असेल तर इट इज प्रॉपरली वर्किंग. इफ 5 मिनिट हॅज बीन पास आणि तरी सुद्धा तुम्हाला पल्स रिसीव्ह झाली नाही, सो इथं बघू शकता दिस इज दी फर्स्ट पल्स आणि सेकंड पल्स ही 5 मिनिट्सच्या आतच तुम्हाला रिसीव्ह होते. ओके, 5 मिनिट्सच्या आतच तुम्हाला काय होते? सेकंड पल्स रिसीव्ह होते. मीन्स मायक्रो कंट्रोलर इज प्रॉपरली वर्किंग. इफ आता ना सेकंड डायग्राम बघा. सो एक पल्स झाल्यानंतर ना नेक्स्ट पल्स मध्ये इथं डॉटेड लाईन दाखवलेली आहे. ओके, सो तिथं पल्स नाहीये. सो इट हॅज बीन शोन युजिंग डॉटेड लाईन्स. सो हिअर द पल्स हॅज नॉट बीन रिसीव्ड अँड 5 मिनिट्स हॅज बीन पास्ड. 5 मिनिट होऊन गेलेले आहेत आणि तरी सुद्धा तुमचं मायक्रो कंट्रोलर ही पल्स पाठवत नाहीये. मग मायक्रो कंट्रोलर पल्स पाठवत नाहीये म्हणजे नक्की मायक्रो कंट्रोलरला काहीतरी झालेलं आहे. हे कुणाला कळतं? वॉचडॉग टायमरला कळतंय की नक्की मायक्रो कंट्रोलर हे स्टॉप झालेलं असणार किंवा त्याच्यामध्ये काहीतरी माल फंक्शनिंग होत आहे. त्यामुळे वॉचडॉग टायमर काय करतो? डायरेक्टली त्याला रिसेट करते. सो हिअर यू कॅन सी द रिसेट. ओके, सो टाइमआउट मोड म्हणजे काय? In between several set of intervals, the watchdog timer continuously checks the microcontroller. If microcontroller is properly working, then no issue. If microcontroller is malfunctioning, at that time watchdog timer will reset the microcontroller. जर मायक्रोकंट्रोलर प्रॉपरली वर्किंग होत असेल तर तिथे काही इश्यू नाहीये. पण जर मायक्रोकंट्रोलर प्रॉपरली वर्क करत नसेल तर जेवढं प्रीडिटरमाइंड टाइम आहे, आता इथे ह्या एक्झाम्पल मध्ये 5 मिनिट्स दिलेले आहेत. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये किंवा प्रत्येक ऑपरेशन मध्ये ते चेंज होऊ शकतं टायमिंग. ओके, सो जर ते प्रीडिटरमाइंड मिनिट्स मध्ये किंवा सेकंड्स मध्ये जर मायक्रोकंट्रोलरने रिप्लाय दिला नाही वॉचडॉग टायमरला, तर वॉचडॉग टायमरला काय कळणार आहे की मायक्रोकंट्रोलर इज माल फंक्शनिंग, देअरफॉर इट विल रिसेट द मायक्रोकंट्रोलर. तो काय करतो? मायक्रोकंट्रोलरला रिसेट करतो. ओके, so timeout mode is the major watchdog timer monitoring modes, but sometimes fails to detect microcontroller fault. ओके, कधी डिटेक्ट करणार नाही तो फॉल्ट? ओके, बराच वेळा आपण वॉचडॉग टायमर हे टाइमआउट मोड मध्ये यूज करतो, पण कधी कधी टाइमआउट मोड मध्ये सुद्धा आपल्याला मायक्रोकंट्रोलर फेल झालाय हे डिटेक्ट करायला सुद्धा वॉचडॉग टायमर फेल होतो. मग तो का फेल होतो? सो वॉचडॉग टायमर will not detect the microcontroller fault if microcontroller input many signals. Okay, double pulse in set of period म्हणजे बघा इथं जर मायक्रोकंट्रोलर 1 आणि 2 पल्सेस जर सेंड केले तर 5 मिनिट्सच्या आत पल्सेस आलेलेच आहेत. सो वॉचडॉग टायमरला काय कळणार आहे की आपला मायक्रोकंट्रोलर वर्किंग मध्येच आहे. जर पल्सच रिसीव्ह झाली नाही तर वॉचडॉग टायमरला कळणार आहे की मायक्रोकंट्रोलर काहीतरी फॉल्ट मध्ये आहे. पण समजा एक पेक्षा अनेक पल्सेस जर आले तर पल्सेस रिसीव्ह झाले 5 मिनिट्सच्या आत, हे वॉचडॉग टायमरला कळत नाही की एक पेक्षा जास्त पल्सेस रिसीव्ह झाले. त्यामुळे काय होतं? तसं सुद्धा
तो फॉल्ट डिटेक्ट करायला फेल होतो. ओके. नेक्स्ट इज विंडो मेथड. ओके. आता विंडो मेथड काय आहे? ऍक्च्युली मोर ॲक्युरेट मेथड आहे ओव्हर द टाइम आउट मोड टू डिटेक्ट द फॉल्ट इन मायक्रोकंट्रोलर. ओके. सो टाइम आउट मोड मध्ये काय केलं जातं? फक्त टाइम सेट केलं जातं, तेवढ्या वेळेत तुमचे पल्सेस येतात का नाही चेक केलं जातं. पण विंडो मोड मध्ये काय होतं? प्रत्येक वेळेस जर सिग्नल रिसीव्ह झाला नाही किंवा जास्त सिग्नल्स रिसीव्ह झाले तर वॉचडॉग टायमरला कळतं की आपला मायक्रोकंट्रोलर हे मालफंक्शनिंग करतोय. म्हणजे जे तुमचं टाइम आउट मोडचं डिसएडव्हान्टेज होतं ते ह्या विंडो मोड मध्ये क्युअर केलंय. सो टाइम आउट मोड मध्ये काय होतं? जर एक पेक्षा अनेक पल्सेस तुमच्या वॉचडॉग टायमरला रिसीव्ह होत असतील तर तो डिटेक्ट करू शकत नाही फॉल्ट. पण विंडो मोड काय करतं? जर एक पेक्षा अनेक पल्सेस जरी तुमच्या वॉचडॉग टायमरला जर आले तरी सुद्धा त्याला कळतं की मायक्रोकंट्रोलर मध्ये फॉल्ट आहे. and these are more used for automotive systems. So automotive devices मध्ये हे आपण विंडो मोड आपण काय करतो? यूज करतो फॉर सेफ्टी पर्पज. ओके. So here you can see. So here are three diagrams. First diagram, second diagram, and third diagram. First diagram, microcontroller is operating normally. Okay. So इथं सुद्धा टाइम आहे, त्या टाइम मध्ये चेक करतोय आपण. ओके. सो फर्स्ट डायग्राम मध्ये काय आहे? इथं की एव्हरी 5 मिनिट्स मध्ये तुमचं ते चेकिंग केलं जातं. ओके. सो 2 मिनिट्सच्या आतच काय झालं? तुम्हाला पल्स आलेली आहे. ओके. सेकंड इज मायक्रोकंट्रोलर हे माल फंक्शनिंग करतोय, तो काहीतरी फॉल्ट मध्ये ऑकर झालेला आहे. तिथं काय होतं बघा? टाइम हॅज बीन पास. ओके. 5 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि तरी सुद्धा तो काय करतो? पल्स रिसीव्ह झाली नाही. इफ इट डज नॉट रिसीव्ह अ रिस्पॉन्स बिटवीन अ टाइम आउट पिरियड, टाइम आउट पिरियड मध्ये जर त्याला रिस्पॉन्स आला नाही तर तो काय करतो? त्याला रिसेट करतो. आणि नेक्स्ट काय? डबल पास. डबल पास म्हणजे काय? टाइम आउट झालेलाच नाहीये आणि तरी सुद्धा त्याला पल्स आलेली आहे आणि ती पल्स ही फार आधी आलेली आहे. ओके. इफ इट रिसीव्स मल्टिपल सिग्नल इन सेट डबल पिरियड. ओके. सेट डबल पिरियड मध्ये त्याला काय होतं? जास्त पल्सेस रिसीव्ह होतात. सो ही कंडिशन आपल्या वॉचडॉग टाइम काय म्हणतात? टाइम आउट मोड मध्ये डिटेक्ट होत नाही. ती डिटेक्ट कुठे चेक होते? तर विंडो मोड मध्ये. सो विंडो मोड मध्ये तो 2 विंडो केलेल्या आहेत. सो 5 मिनिट्सचं 2 विंडोज मध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके. एक तर 2 मिनिट आणि 3 मिनिट. सो 2 विंडो आहेत. सो इथं सुद्धा बघू शकतो आपण 2 मिनिट आणि 3 मिनिट मध्ये डिवाइड केलेले आहेत विंडो टाइम आउट पिरियड. सो अगेन 2 मिनिट आणि 3 मिनिट. ओके. सो आपण काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे 2 विंडोज मध्ये आणि समजा त्या टाइम पिरियड मध्ये सो ही सेकंड पल्स कधी आलेली पाहिजे? ही सेकंड पल्स आपल्याला 2 मिनिट नंतरच आलेली पाहिजे. ओके. सो शेवटच्या 2 मिनिट मध्ये ही पल्स यायला पाहिजे होती, पण ही शेवटच्या 2 मिनिटात न येता ही कधी आली? पहिल्या 2 मिनिटात आली. देअरफॉर मायक्रो वॉचडॉग टायमरला काय करणार आहे की मायक्रो कंट्रोलर हे माल फंक्शनिंग करते, तो फॉल्ट ऑकर करतोय, तो काहीतरी डिस्टर्ब झालेला आहे, तो स्टॉप करतोय. ओके. सो दिस इज विंडो मोड. अँड लास्ट इज क्वेश्चन अँड आन्सर मोड. आता क्वेश्चन अँड आन्सर मोड काय आहे? ही सुद्धा विंडो मोड पेक्षा मोर ॲक्युरेट मोड आहे. सो बऱ्याचदा बघा आपण मेलचं किंवा कुठल्या तरी युजर आयडी आणि पासवर्ड असतं. सो आपल्याला युजर आयडी आठवत असतं आणि पासवर्ड आपण विसरून जातो. ओके. सो पासवर्ड विसरल्यावरती तिथे खाली मेसेज येतं बघा, टू रिट्राइव्ह दी पासवर्ड क्लिक हिअर. ओके. इफ यू फॉरगॉट दी पासवर्ड क्लिक हिअर. ओके. मग त्याच्यावरती आपण क्लिक केल्यावरती त्यांनी काय विचारतात? एक 2-3 नॉर्मल क्वेश्चन्स विचारतात. सो आता ते काय झालेले आहे? आता ते OTP बेस्ड झालेले आहेत. ओके. सो तुमचा मोबाईल नंबर टाकला की तुमच्या मेल
तुमच्या व्हॉट्सअपला किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो. ओके, तो OTP येतं आणि त्या टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्हाला रिसेट करण्यासाठी येतं. पण आधी काय व्हायचं, आधी हे OTP वगैरे किंवा मेल येण्याऐवजी इट वुड बी आस्किंग क्वेश्चन्स. ओके, जे की तुम्ही ते युजर आयडी क्रिएट करताना जे काही क्वेश्चन्सचे आन्सर्स दिले होते ते तुम्हाला विचारतं. मग क्वेश्चन्स काय असतात जनरली सेट करताना, व्हॉट इज युअर बर्थ प्लेस, व्हॉट इज युअर बर्थ इयर, व्हॉट इज युअर मदर्स नेम, ओके, युअर होम टाउन, किंवा असे जनरल नेटिव्ह क्वेश्चन्स असतात. तुम्ही ज्या क्वेश्चनचा आन्सर आधी युजर आयडी काढताना दिलेलं असतं तेच क्वेश्चन तुम्हाला पासवर्ड रिसेटला तिथे विचारताय. जर तुम्ही करेक्ट आन्सर दिलात तर मग खाली अजून एक डायलॉग बॉक्स ओपन होतोय की न्यू एंटर युअर न्यू पासवर्ड म्हणून. ओके, आणि जर तुम्ही क्वेश्चनचा आन्सर रॉंग दिलात तर तुम्हाला पासवर्ड रिसेट करता येत नाही. तोच प्रकार इथं टायमर वॉचडॉग टायमर मध्ये आहे. ओके, सो वॉचडॉग टायमर काय करतो, मायक्रो कंट्रोलरला क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर हे मायक्रो कंट्रोलरने आधीच वॉचडॉग टायमरला दिलेलं असतं. ओके, आणि जेव्हा वॉचडॉग टायमर हे त्याला क्वेश्चन विचारतो मायक्रो कंट्रोलरला, तेव्हा जर मायक्रो कंट्रोलरने करेक्ट आन्सर दिलं तर microcontroller is normally operating. Okay, if the microcontroller failed to give the answer, जर आन्सरच दिले नाही किंवा चुकीचं आन्सर दिले तर वॉचडॉग टायमरला काय कळतं की मायक्रो कंट्रोलर इज माल फंक्शनिंग. ओके, सो इथं प्री डिटरमाइंड डेटा आपण ऑलरेडी स्टोअर केलेला असतो, म्हणजे आधीच क्वेश्चन विचारलेला असतं आणि त्याचा आन्सर आपल्या मेमरीमध्ये स्टोअर असतंय. सो प्रत्येक वेळेस मायक्रो कंट्रोलरला विचारल्यावर ते मायक्रो कंट्रोलर कडनं आलेला आन्सर आपण त्या प्री डिटरमाइंड डेटा सोबत चेक करतो. जर दोन्ही मॅच झाले तर मायक्रो कंट्रोलर वर्किंग मध्ये आहे, दोन्ही मॅच झाले नाही तर मायक्रो कंट्रोलर वर्किंग मध्ये नाही. सो हे बघा, so again here are two diagram, first diagram and second diagram. So first diagram, that microcontroller is normally operating. Okay, so हे बघा predetermined data आपला 01000001 हा आपला predetermined डेटा आहे जो की आपल्या मेमरी मध्ये स्टोर आहे. सो हा प्रीडिटरमाइंड डेटा मेमरी मध्ये स्टोर आहे. आणि मायक्रो कंट्रोलर कडनं आपल्याला हा डेटा आलेला आहे. सो वॉचडॉग टायमर काय करतं, कंटिन्युअसली ऑपरेट करतं आणि जेव्हा मायक्रो कंट्रोलर कडनं सिग्नल येतं तेव्हा तो काय करतो, दोन्ही सिग्नल्स एकमेकांसोबत चेक करतात. जेव्हा सिग्नल जर रिसिव्ड सिग्नल हे तुमच्या प्रीडिटरमाइंड डेटा सोबत मॅच झालं, ऍट दॅट टाइम इट इज नॉर्मली ऑपरेटिंग. आणि समजा 01000001 ऐवजी जर लास्टला 10 रिसिव्ह झालं किंवा कुठलेही नंबर ऑफ बिट्स इथले मधले चेंज झाले तर ते काय करतात, परत तुमच्या प्रीडिटरमाइंड सोबत चेक करतात आणि चेक करताना जर आन्सर मॅच झालं नाही तर वॉचडॉग टायमरला कळतं की मायक्रो कंट्रोलर माल फंक्शनिंग करतोय, त्यामुळे त्याला काय करा, रिसेट करा. त्यामुळे परत वॉचडॉग टायमर काय करतो, मायक्रो कंट्रोलरला रिसेट करतो. ओके, मग कुठलं वॉचडॉग टायमर सिलेक्ट करायचं, एक्सटर्नल का इंटरनल? इंटरनल, तर एक्सटर्नल वॉचडॉग टायमर सिलेक्ट करायचा. वाय? बिकॉज इंटरनल का करायचं नाही ते सांगते पहिले. इंटरनल का करायचं नाही, बऱ्याच मायक्रो कंट्रोलर मध्ये इनबिल्ट वॉचडॉग टायमर असतात, पण जर मायक्रो कंट्रोलर जर फेल झाला तर त्याचं वॉचडॉग टायमर कसं वर्क करेल इंटरनली, बिकॉज द क्लॉक पल्सेस विच आर बिंग प्रोव्हाइड टू मायक्रो कंट्रोलर, द सेम क्लॉक पल्स इज गिवन टू युअर वॉचडॉग टायमर. ओके, तर मग कंट्रोलर फेल झाला तर त्याच्या इंटरनल सर्किटरी मध्येच वॉचडॉग टायमर आहे, त्याची काही गॅरंटी देता येते की तो तरी व्यवस्थित वर्क करत असेल, हो की नाही? त्यामुळे आपल्याला इंडिपेंडेंटली सेपरेट वॉचडॉग टायमर घ्यावा लागतो एक्सटर्नली, जो की तुमच्या मायक्रो कंट्रोलरला चेक करत असेल. ओके, म्हणजे मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये जर आपण वॉचडॉग टायमर लावला, सो मायक्रो कंट्रोलर खराब असेल तर त्याच्या आतमधलं वॉचडॉग टायमर सुद्धा खराबच असणार आहे. खराब इन द सेन्स व्हॉट, इट इज इन नॉट ऑपरेटिंग कंडिशन. ओके, आणि जर एक्सटर्नली वॉचडॉग टायमर आपण कनेक्ट केला तर काय होऊ शकतं,
तो मायक्रो कंट्रोलर प्रॉपरली वर्क करतंय का नाही हे आपल्याला चेक करता येतं. ओके, सो आपल्याला सेफ्टी मेंटेन करता येते. ओके, आता इथं दाखवलंय ह्या डायग्राम मध्ये, इथं वॉचडॉग टायमर आहे आणि हा सुद्धा मायक्रो कंट्रोलर मध्ये आहे. हा मायक्रो कंट्रोलर झोपलेला आहे, त्याचा वॉचडॉग टायमर सुद्धा झोपलेला असणार. झोपलेला इन द सेन्स व्हॉट, स्टॉप झालेला आहे, वर्किंग करायचं स्टॉप झालेलं आहे. जर मायक्रो कंट्रोलरच स्टॉप झाला तर त्याचा वॉचडॉग टायमर सुद्धा स्टॉपच होणार आहे ऑब्व्हियसली. म्हणूनच आपण काय करतो, एक्सटर्नली वॉचडॉग टायमर यूज करतो मायक्रो कंट्रोलरला रिसेट करण्यासाठी. ओके, विच इज ऑपरेटिंग इंडिपेंडेंटली. ओके, म्हणजे जे काही क्लॉक पल्सेस असतात ते सेम तुमच्या मायक्रो कंट्रोलरला पण यूज होतात आणि तेच तुमच्या वॉचडॉग टायमरला सुद्धा यूज होतात. ओके, पण इथं हे वॉचडॉग टायमर इंडिपेंडेंटली वर्क करते. मग कुठलं मोड बेस्ट आहे, म्हणजे आपण जे 3 मोड बघितले, टाइम आउट मोड, विंडो मोड आणि क्वेश्चन अँड आन्सर मोड, या सगळ्यामधलं कुठलं मोड चांगलं आहे? तर विंडो मोड हे तुमच्या टाइम आउट मोडला रिप्लेस करतात. विंडो मोड हे टाइम आउट मोडला रिप्लेस करतात. ओके, सो म्हणजे डिपेंडिंग ऑन रिक्वायर्ड ऍप्लिकेशन की तुम्हाला कुठलं कन्स्ट्रेंट इम्पॉर्टंट आहे, काय रिक्वायर्ड आहे, त्याच्यावरनं तुम्ही लेवल ऑफ सेफ्टी ठरवताय की किती लेवल पर्यंत तुम्हाला सेफ्टी द्यायची आहे. 1 सेकंड, कुठले Okay, so sorry for disturbance. So Windows mode हे आपण मोस्टली यूज करतो आणि डिपेंडिंग ऑन व्हॉट टाइप ऑफ रिक्वायरमेंट इज शुड बी गिवन ॲट दी आउटपुट, त्याच्यावरनं ठरतं की तुम्हाला लेवल ऑफ सेफ्टी कोणती प्रोव्हाइड करायची आहे. ओके, आणि मोस्टली विंडो मोड काय करतात तर हायली ॲक्युरेट मॉनिटरिंग अँड डिटेक्शन प्रोव्हाइड करतात, म्हणजेच हाय लेवल ऑफ सेफ्टी तो काय करतो, प्रोव्हाइड करतो. ओके, मग कुठं वापरतो आपण हे वॉचडॉग टायमर? तर ऑटोमॅटिक डिव्हाइसेस मध्ये वापरतो, वॉटर हीटर्स मध्ये वापरतो, किचन अप्लायन्सेस मध्ये वापरतो, किचन स्टोव्स मध्ये. ओके, जिथं जर मायक्रो कंट्रोलर फेलियर झालं तर इट पोजेसेस अ फायर रिस्क. ओके, हीटर, प्री डिटरमाइंड हीटर, समजा मायक्रो कंट्रोलरला काहीतरी टेम्परेचर सेन्स करायचं आहे हीटरचा आणि समजा 100 डिग्रीच्या वर गेलं तर आपल्याला हीटर स्टॉप करायचं आहे. आणि समजा मायक्रो कंट्रोलर स्टॉप झाला, मायक्रो कंट्रोलर वर्किंग करायचं स्टॉप झाला आणि हीटर तुमचा 115 120 डिग्रीला जर तापत गेला तर तुमचं काय होणार आहे, ड्यू टू एक्सेसिव्ह हीट इट विल स्टार्ट टू बर्न. ओके, त्यामुळे आपल्याला तिथं मायक्रो कंट्रोलर लागणाऱ्या प्रत्येक वेळेस चेक करायला की बाबा तू जागा आहेस का, आणि इफ इट इज येस then it will continuously check the input and as per input it will give the output. Okay, कळाले का वॉचडॉग टायमर? त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? No, ma'am. ओके,
नेक्स्ट इज सेमाफोर. जसं आर्टॉसचं एक मेन फीचर बघितलं आपण वॉचडॉग टायमर, तसं सेकंड फीचर आहे सेमाफोर. ओके, सेमाफोर ऍक्च्युली काय आहे, हे इंटिजर व्हेरिएबल्स आहेत जे की क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज होतात. ओके, मग आता रिअल टाइम डेटा आपण घेतो म्हटल्यावरती आपल्याला टाइम बाउंड सिस्टीम मध्येच आपल्याला आउटपुट द्यायचं आहे. मग तशा वेळेस सुद्धा जर समजा एकपेक्षा अनेक जर टाइम बाउंडेड सिस्टीम जर आल्या, क्रिटिकल सिच्युएशन जर आल्या, तर तिथं सीमाफोर काय करतं, तर दोन व्हॅल्यूज, दोन इंटिजर्स देतात. आणि ते कुठले आहेत दोन सिग्नल्स, तर वेट अँड सिग्नल. ओके, दोन हे असे इंटिजर व्हेरिएबल्स आहेत जे की तुम्हाला काय करायचं ते सांगते. वेट काय करतं, तर वेट हे ऑपरेशन डिक्रीमेंट करते द व्हॅल्यू ऑफ इट्स आर्ग्युमेंट एस. इफ इट्स पॉझिटिव्ह, जर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर वेट काय करतो, ऑपरेशन डिक्रीज करते. आणि जर यस ची व्हॅल्यू नेगेटिव्ह किंवा झिरो असेल तर काहीच ऑपरेशन करत नाही. ओके, आणि सिग्नल म्हणजे काय, तर सिग्नल हे ऑप्टेन करते. फॉर एक्झाम्पल बघा इथे थ्रेड 1 म्हणजे फर्स्ट ऑपरेशन, सेकंड ऑपरेशन, आणि हे एकच रिसोर्सेस यूज करणार आहेत. ओके, आर्टॉस मध्ये एकच ओएस आहे, ऑपरेटिंग सिस्टीम एकच आहे, आणि रिअल टाइम ऑपरेशन्स तो मल्टिपल घेतोय. ओके, मग मल्टिपल ऑपरेशन्स इनपुट घेत असताना एकच रिसोर्स शेअर करत असताना मग कुणाला ते देणार सोर्स, हे सेमाफोर ठरवते. ओके, सो ज्याला रिसोर्स शेअर करायला मिळालेला आहे त्याला कुठलं सिग्नल म्हणजे कुठलं व्हेरिएबल जाणार आहे, तर सिग्नल हे व्हेरिएबल जाणार आहे. आणि ज्याला रिसोर्स शेअर करायला मिळालं नाही त्याला कुठलं जाणार आहे, तर वेट हे इंटिजर त्याला भेटतं. सो जेव्हा फर्स्ट थ्रेड रिलीज करेल, म्हणजे त्याचं वापरून झाल्यानंतर त्यांनी जे काय त्याला रिलीज करेल, फ्री करेल, तेव्हाच मग सेकंड थ्रेडला सिग्नल भेटेल, आणि सेकंड सिग्नल काय करणार आहे, तो इंटिजर सिग्नल म्हणून देणार. सो हे जे टाइप्स आहेत, टू मेन टाइप्स आहेत, काउंटिंग सीमाफोर आणि बायनरी सीमाफोर. काउंटिंग सीमाफोर मध्ये काय होतं, त्याच्यात जे काही इंटिजर्स आहेत आणि त्या इंटिजर्सला अनरिस्ट्रिक्टेड व्हॅल्यू आहेत. ओके, दीज आर द इंटिजर व्हॅल्यू सीमाफोर अँड हॅव अनरिस्ट्रिक्टेड व्हॅल्यू. त्याला कुठलंच रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत, ते इंटिजर्स कुठलेही व्हॅल्यूज घेऊ शकतात. सो इथं सीमाफोर इज यूज टू कोऑर्डिनेट द रिसोर्सेस एक्सेस, आणि तो काउंट करतो की नंबर ऑफ अवेलेबल रिसोर्सेस किती आहेत. ओके, रिसोर्सेस जर ऍड झाले तर सीमाफोर ऑटोमॅटिकली काउंट करतो, कारण की तिथं रिस्ट्रिक्टेड व्हॅल्यू नाहीये. समजा 10, समजा आपण म्हटलो 10च व्हॅल्यू तुम्ही काउंट करू शकता, तर तिथे रिस्ट्रिक्शन आहे की तुम्ही 10च रिसोर्सेस काउंट करू शकता. अनरिस्ट्रिक्टेड म्हणजे मल्टिपल रिसोर्सेस कॅन बी काउंटेड. सो एखादा रिसोर्स जर ऍड झाला तर सीमाफोर त्याला काउंट करतं, ऑटोमॅटिकली त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करते. आणि जर समजा एखादा रिसोर्स कमी झाला तर सीमाफोर काय करते, समजा आधी 10 रिसोर्सेस होते, एक रिसोर्स कमी झाला तर त्याची व्हॅल्यू डिक्रीमेंट करते, आणि आता रिसोर्सेस किती असतील, 9. ओके, ते म्हणजे काय, काउंटिंग सीमाफोर. तिथं काउंटिंग करण्यासाठी काही रिस्ट्रिक्शन नाहीये. वेअरएज बायनरी सीमाफोर म्हणजे काय, बायनरी म्हणजे काय, बायनरी मीन्स इट इज कंटेनिंग ओनली टू व्हॅल्यू, 0 अँड 1. दोनच व्हॅल्यूज असतात त्याच्यामध्ये, 0 आणि 1. ओके, therefore their value is only restricted to two values, 0 आणि 1. तिथं व्हॅल्यूजचं रिस्ट्रिक्शन आहे. सो wait operation only works when semaphore is 1 and signal operation will succeed when semaphore is 0. So semaphore 0 म्हणजे तुम्हाला वेट करायचं संपलेलं आहे, सो 0 सिग्नल देईल. 0 सिग्नल आला की तुम्ही ते रिसोर्सेस घेऊ शकता. आणि जर सीमाफोरची व्हॅल्यू 1 असेल तर तुम्हाला वेट करावं लागेल. ओके, मग कधी कधी काय होतं, काउंटिंग सीमाफोर पेक्षा बायनरी सीमाफोर हे वर्क करायला इझी होतात, कारण की त्याच्यामध्ये दोनच व्हॅल्यू असतात आणि त्याच्यावरनं कळतं की आपल्याला वेट करायचे का सिग्नल द्यायचे. सो दोन व्हॅल्यूजच आपल्याला इझी पडतात, रॅन्डम देन रादर देन काउंटिंग विथ दी काउंटिंग सीमाफोर.
2च व्हॅल्यू आपण इझिली काउंट करू शकतो. मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? तर ओनली इट गिव्स अलाउन्स टू ओनली वन प्रोसेस. ओके. जर 2 पेक्षा जास्त प्रोसेस असतील तर एकाच थ्रेडला तो सिग्नल देतो, बाकीच्या सगळ्यांना वेट करायला लावतो. त्यामुळे ऍक्च्युअली वनच प्रोसेसला तो काय करतो? अलाउ करतो इंटू द क्रिटिकल सेक्शन. ओके. They are more efficient than some other method of synchronization. There is no resource wastage. म्हणजे एकच रिसोर्स तुम्ही बरेच थ्रेड यूज करू शकता. त्यामुळे तिथं तो काय करतो? मशीन डिपेंडेंट आहे. म्हणजे एका नंतर एकच प्रोसेस आपण ऑपरेट करत असल्यामुळे इट इज मशीन इंडिपेंडेंट. ओके. जसं त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे त्याला डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. सो इट इज कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. ओके. जर एक पेक्षा अनेक प्रोसेस ऍट अ टाइम जर आले तर कुठल्या प्रोसेसला सिग्नल द्यायचे आणि बाकीच्या कुठल्या सिग्नल्सला वेट करायला लावायचे प्रोसेसला. Therefore इट इज कॉम्प्लिमेंटेड प्रोसेस. करेक्ट ऑर्डर मध्ये जर झालं तरच डेडलॉक होत नाही. डेडलॉक म्हणजे काय ते आपण बघूयात. जर करेक्ट ऑर्डर मध्ये आपण सिग्नलला प्रायोरिटी दिलं तर डेडलॉक वाचू शकतो. जर आपण करेक्टली ऑर्डर जर दिले नाही तर डेडलॉक होते. ओके. सेमाफोर्स आर इनप्रॅक्टिकल फॉर लार्ज स्केल यूज. सो जसं आपण म्हणतो की काउंटिंग सेमाफोर मध्ये 10, 11, 12 रिसोर्सेस येत आहेत, तर लास्ट स्केल जे आहे त्याला ते सेमाफोरचं रिसोर्स यूज करायला जनरली इम्प्रॅक्टिकल आहे. ओके. आणि लास्ट आहे सेमाफोर्स मे लीड टू प्रायोरिटी इन्व्हर्जन. प्रायोरिटी इन्व्हर्जन म्हणजे काय? लो प्रायोरिटीला पण रिसोर्सेस मिळू शकतात इन द क्रिटिकल सेक्शन आणि हाय प्रायोरिटी हे लेटरली प्रोसेस होतात. कसं ते बघूया. इथे बघा. सो 4th नंबरचं जे काही थ्रेड आहे त्याला प्रायोरिटी दिलेली आहे. सो ते रन होत असताना अचानकच काय होतं? 1 नंबरची प्रायोरिटी येते क्रिटिकल सेक्शन मध्ये. सो क्रिटिकल सेक्शन रन होत असताना 1 अगेन 4 नंबरच्या थ्रेडला प्रायोरिटी दिली जाते. त्यामुळे परत तो इट रिटर्न्स टू प्रायोरिटी नंबर 4. परत 4 नंबरचं रन होत असताना पहिला थ्रेड काय म्हणतो? माझं काम सगळ्यात महत्वाचं आहे, सो मलाच प्रायोरिटी दिली पाहिजे. सो अगेन इट इज गिवन प्रायोरिटी इज गिवन टू थ्रेड नंबर 1 and again to thread number 2, thread number 3 and thread number 4 and so on. म्हणजे इथं काय होतं? प्रायोरिटी प्रत्येक वेळेस चेंज होत राहते. सो लो लेवलची प्रायोरिटी सुद्धा क्रिटिकल कंडिशन त्याला दिली जाऊ शकते. त्यामुळे हाय प्रायोरिटीचं वर्क बॅकला पडू शकतं. ओके. दॅट इज प्रायोरिटी इनहेरंट, जे की आपल्या सेमाफोरचं डिसएडव्हान्टेज आहे. ओके. कळाले सेमाफोर म्हणजे काय? कोणाला डाऊट आहे का? नेक्स्ट इज डेडलॉक. डेडलॉक त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे डेड अँड लॉक. ओके. सेमाफोर मध्ये कोणाला डाऊट आहे? ओके. सो नेक्स्ट इज डेडलॉक. आता डेडलॉकचं बेसिक एक्झाम्पल सांगते. इट टेक्स मनी टू मेक मनी. ओके. बऱ्याचदा आता बघा कन्सल्टन्सी वगैरे असतात पुण्यामध्ये वगैरे. ओके. ते काय म्हणतात की आम्हाला पैसे द्या, मी तुम्हाला जॉब लावून देतो. हो की नाही? मग आपल्याला जॉब कशासाठी पाहिजे असतो? पैसे कमवण्यासाठी. आणि पैसे कमवण्यासाठीच आपल्याला जर पैसे द्यायचे असतील तर ते कुठून देणार? ऑब्व्हियसली, कारण की माझ्याकडे पैसेच नाहीयेत. त्यामुळे मला काय करायचंय? जॉब करायचे आहे. आणि जॉब करून काय करायचंय? मला पैसे कमवायचे आहेत, कारण की माझ्याकडे आता पैसे नाहीयेत. आणि काउन्सिलर्स काय करतात? तिथले कन्सल्टन्सीज काय करतात? तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला जॉब देतो. मग माझ्याकडे पैसेच नाहीये म्हणून मी जॉब शोधतेय, तर मग मी त्याला कुठून पैसे देणार? दॅट इज द डेडलॉक कंडिशन. किंवा यू कांट गेट अ जॉब विदाउट एक्सपिरियन्स अँड यू कांट गेट एक्सपिरियन्स विदाउट अ जॉब. ओके. म्हणजे तुम्हाला जॉब मिळण्यासाठी एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तरच तुम्हाला जॉब दिला जाईल. आणि
इनिशियल स्टेजचा जॉब घेण्यासाठी म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यासाठी तरी मला जॉब करावा लागेल आणि जॉबसाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज आहे आणि एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला जॉब करावा लागेल. म्हणजे हे सगळं काय आहे? डेडलॉक कंडिशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक ट्रॅफिकचं एक्झाम्पल दाखवलंय बघा. ओके. सो इथं वरती राईट साईडला कोपऱ्यात तुम्ही बघू शकता. सो हे ट्रॅफिक सिग्नल आहे. ही कार इथपर्यंत गेलेली आहे. ही कार इथपर्यंत गेलेली आहे. ही वरची कार इथपर्यंत आलेली आहे. ही कार इथपर्यंत आलेली आहे. आता मला सांगा, ही कार पुढे गेल्याशिवाय सो स्ट्रेट कार पुढे जाऊ शकत नाही किंवा इकडची कार पुढे गेल्याशिवाय इकडची कार पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे हे कुठलेच कार एक जरी कार पुढे सरकली तर हे सुटू शकतं. पण हे सुटण्यासाठीच इथं आपल्याला सोल्युशनच नाहीये. म्हणजे एक सोल्युशन काय आहे, की हे रिव्हर्स डायरेक्शन मध्ये घ्यावं लागेल. ओके. सो कुठल्याही बाजूने तुम्हाला रिव्हर्स डायरेक्शन मध्ये घेऊन एक कार काढावी लागेल. एक कार निघाली की बाकीचे सगळे कार सुटतात. पण ती एक कार घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे इथे जागाच नाहीये. त्यामुळे ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो? डेडलॉक म्हणतो. ओके. आता हे झालं ट्रॅफिकचं एक्झाम्पल. आपल्या एम्बेडेड सिस्टीम मध्ये आरटॉस मध्ये डेडलॉक कसं होतंय? जर समजा एक प्रोसेसला one process is dependent on other process and that other process is again dependent on the first process at that time for resource sharing किंवा devices किंवा लिंक साठी तर तिथं काय होतं? डेडलॉक होतं. ओके. म्हणजे बघा हे रिसोर्स 1 आहे, हे रिसोर्स 2 आहे. प्रोसेस 1 कशासाठी थांबली आहे? की त्याला रिसोर्स 2 मिळण्यासाठी थांबलेली आहे. आणि रिसोर्स 2 कुणाला दिलेली आहे? तर प्रोसेस 2 ला दिलेली आहे. ओके. प्रोसेस 2 कोणासाठी थांबलेली आहे? रिसोर्स 1 साठी थांबलेली आहे. आणि रिसोर्स 1 कुणाला दिलेली आहे? प्रोसेस 1 साठी दिलेली आहे. त्याचे एक एक्झाम्पल देते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल दिस एक्झाम्पल. आपल्या प्रत्येकाच्या घरात बहीण भाऊ असतात, बहीण बहिणी असतात किंवा भाऊ भाऊ असतात. बऱ्याचदा कसं होतं बघा, आता इथं बहीण काय म्हणते, की मला ब्रेकफास्टला ऑमलेट बनवायचं आहे. त्यामुळं तू मला कुकिंग ऑइल दे. ओके. पण भाऊ काय म्हणतो, की जोपर्यंत तू मला पॅन देत नाही तोपर्यंत मी तुला तेल देत नाही. आणि बहीण काय म्हणते, की जोपर्यंत तू मला तेल देत नाही तोपर्यंत मी तुला पॅन देत नाही. ओके. सो बहिणीला बनवायचं आहे ऑमलेट आणि भावाला बनवायचं आहे पॅनकेक. बहीण काय म्हणते, तू मला तेल दे, मी तुला पॅन देते. भाऊ काय म्हणतो, तू मला पॅन दे, मी तुला ऑइल देतो. म्हणजे हे अशा करण्याच्या नादात दोघांनाही काहीच भेटत नाही. तिचं ऑमलेट सुद्धा होत नाही आणि भावाचं पॅनकेक सुद्धा होत नाही. म्हणजे ही काय झाली? डेडलॉक कंडिशन. ओके. सो हे डेडलॉक कंडिशन सॉल्व्ह करण्यासाठी बरेच मेथड्स आहेत. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, भावाला समजून सांगू शकतो, की अरे दे तू दिल्यानंतर तिचं होईल, तिचं झाल्यावर ती तुला देईल. किंवा बहिणीला समजून सांगू शकतो, की बाबा तू पहिले पॅनकेक दे, सॉरी पॅन दे, त्याचं करून झाल्यानंतर ना त्याने तुला ऑइल देईल. ओके. इथं हे सुटू शकतं. पण दोघंही जेव्हा माघार घ्यायला तयार होत नाही तेव्हा काय होते? डेडलॉक कंडिशन राईज होते. म्हणजे जेव्हा आता म्हणूया की हे रिसोर्स 1 आहे. रिसोर्स 1 आणि हे रिसोर्स 2. ओके. ह्याला म्हणूया प्रोसेस 1 P1 आणि ह्याला म्हणूया प्रोसेस 2. ह्या बहिणीला म्हणूया प्रोसेस 2. सो प्रोसेस 1 काय म्हणते, की तू मला रिसोर्स 2 दे, मी तुला रिसोर्स 1 देतो. ओके. सो प्रोसेस 1 कडे सध्या काय आहे? रिसोर्स 1 तो होल्ड करतोय आणि त्याला काय पाहिजे? रिसोर्स 2 पाहिजे. तसंच प्रोसेस 2 काय होल्ड करतंय? रिसोर्स 2 होल्ड करतंय आणि त्याला कोणता रिसोर्स पाहिजे? पहिला रिसोर्स पाहिजे. सो जोपर्यंत त्यांनी त्यांचे रिसोर्सेस सोडत नाहीत तोपर्यंत त्यांना दुसरे रिसोर्स घेता येत नाही. आणि त्यांचं कसं आहे? त्यांना पहिलं रिसोर्स सोडून दुसरं रिसोर्स घ्यायचं आहे, पण त्याच्यासाठी फ्री अप स्पेस नाहीये. सोडून त्याला दुसरं घेण्यासाठी फ्री अप स्पेस नाहीये. त्यामुळे तिथं काय होतं? डेडलॉक ऑकर होते. इथं बघतो बघा. प्रोसेस 2 कडे सध्या काय आहे? रिसोर्स 2 आहे आणि प्रोसेस 1 कडे रिसोर्स 1 आहे. असाइन 2 आहे बघा मध्ये. डिस्कार्ड.
ओके, ह्या डायग्राम मध्ये बघा, प्रोसेस 1 कडे सध्या काय आहे, रिसोर्स 1 आहे आणि प्रोसेस 2 कडे सध्या काय आहे, रिसोर्स 2 आहे आणि ते कुणासाठी थांबले, तर त्यांनी दुसरे रिसोर्सेस घेण्यासाठी थांबलेले आहेत. पण ऑलरेडी त्यांच्याकडे एक प्रोसेस असल्यामुळे त्यांना दुसरी प्रोसेस घेता येत नाही, त्यामुळे काय होतं, डेडलॉक होतं. ओके, एक्झाम्पल बघितलं किंवा ब्रिज क्रॉसिंग एक्झाम्पल, किंवा इथं बघा तुम्हाला एक एक्झाम्पल आहे. ब्रिज क्रॉसिंग एक्झाम्पल म्हणजे काय, सो सिंगल ब्रिज आहे, ऑनली वन वे डायरेक्शन मध्येच तुम्हाला कार नेता येते. समजा लेफ्ट साइड मधनं एक कार आली आणि राईट साइड मधनं एक कार आली, तर दोन्ही कार्सला जाता येईल का, नाही येणार, कारण की सिंगल ब्रिज आहे, त्यामुळे तिथे काय होतं, डेडलॉक ऑकर होतंय. ओके, इट कॅन बी रिझॉल्व इफ वन ऑफ द कार बॅकअप्स. जर हे कधी सॉल्व्ह होऊ शकतं, जर दोन्हीपैकी एक कार जर माघार घ्यायला तयार असेल, तर ते काय होतं, डेडलॉक क्लिअर होतंय. ओके, जर त्यांच्या मागे एक पेक्षा अनेक कार जर इथं क्यू मध्ये थांबल्या असतील, सो राईट साइड मध्ये पण कार थांबलेल्या आहेत आणि लेफ्ट साइड मध्ये पण कार थांबलेल्या आहेत, तर डेडलॉक सुटणार आहे का, डेडलॉक सुटणार नाही, ते डेडलॉक कंटिन्युअसली राहणार. ओके, जसं की इथं आता हा चौक आहे आणि इथं बघू शकतो कंटिन्युअसली लेफ्ट राईट नॉर्थ ईस्ट साऊथ सगळीकडनं गाड्या गाड्या काय आहेत, ब्लॉकअप झालेला आहे. ओके, सो बघा इकडच्या गाड्या इथपर्यंतच आहेत, ह्याच्या पुढे ह्यांना जाता येत नाहीत, कारण की ह्या गाड्या अशा चाललेल्या आहेत. आता ह्या गाड्या कुठपर्यंत आहेत, इथपर्यंत आहेत. सो इथं पुढे काय आहे, त्यांना ह्या साईडला जाता येत नाहीये. इकडच्या गाड्यांचं ब्लॉकअप इथंच झालेलं आहे, सो इथपर्यंत आहेत. ह्या समोरच्या गाड्या जोपर्यंत पुढे जात नाहीत तोपर्यंत इकडच्या गाड्यांना पुढे जाता येत नाहीत, म्हणजे हे काय झालं, सगळं डेडलॉक ऑकर झालं. ओके, सो डेडलॉक म्हणजे काय, जेव्हा कंटिन्युअसली तुम्हाला वन और मोर थ्रेड्स शेअरिंग वेटिंग फॉर रिसोर्सेस at that time deadlock occurs. Okay, सो ह्याचं अलोकेशन ग्राफ आहे किंवा डेडलॉक कसं सॉल्व्ह करायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, स्ट्रॅटेजी, डेडलॉक प्रिव्हेन्शन, अवॉइडन्स वगैरे, म्हणजे डेडलॉक कसा अवॉइड करायचा. पण डेडलॉक म्हणजे काय, तर डेडलॉक म्हणजे deadlock is a process where each process needs the other process resource, that is nothing but deadlock. ओके, त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का, ह्याचे जे काही रिसोर्सेस आहेत, रिसोर्स अलोकेशन ग्राफ आहे, डेडलॉक कसं सोडवलं पाहिजे, ओके कसं सुटलं पाहिजे. सो अशा ट्रॅफिक लाईट्स मध्ये काय करतो आपण, असं ट्रॅफिक होऊन आपण म्हणून आपण काय करतो, ट्रॅफिक पोलीस असतात. ओके, सो ट्रॅफिक पोलीस इज द सोल्युशन फॉर दॅट डेडलॉक. तसंच आपल्या एम्बेडेड सिस्टीम मध्ये ते डेडलॉक होऊ नये म्हणून बरेच सोल्युशन्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. पण तुम्हाला डेडलॉक म्हणजे काय ते कळाले का, कुणाला काही डाऊट आहे का. No, ma'am. Okay, so we will stop here today. हे नोट्स मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करते, तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही विचारा. ओके, मे बी मंडेला आपलं गेस्ट लेक्चर होईल, जर मंडेला गेस्ट लेक्चर नाही झालं तर आपण ऍज इट इज कंटिन्यू करूयात. ओके, आपलं लेक्चर
सो आपले 2 गेस्ट लेक्चर होणार आहेत बघा एम्बेडेड सिस्टमचे. एक तर युनिट नंबर 4 वरती देशमुख सर म्हणून आहेत ते तुमचं युनिट नंबर 4 घेतील. त्यांनी जर घ्यायला लेट होत असतील तर आपण आपलं स्टार्ट करूयात युनिट नंबर 4. आणि अजून एक गेस्ट लेक्चर आहे. सो मला त्या सरांचं नाव नाही माहिती. ते ओव्हरऑल एम्बेडेड सिस्टम वरती एक गेस्ट लेक्चर घेणार आहेत. ओके. सो गेस्ट लेक्चरला अटेंडन्स कंपल्सरी असणार आहे. सो मंडेला गेस्ट लेक्चर असेल तर तुम्हाला मी संडे इव्हनिंग किंवा मंडे मॉर्निंगला मेसेज टाकेन. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी गेस्ट लेक्चरला प्रेझेंट राहा. गेस्ट लेक्चरचा अटेंडन्स कंपल्सरी असणार आहे. ओके.